Hi, my name is Sachin Takmare and you are welcome to the third video of this series. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की 1956 साली AI ची सुरुवात झाली आणि ती कशी झाली आणि कोणी केली. त्याचबरोबर आपल्याला एक प्रश्न पडला होता की 1956 मध्ये जर AI ची सुरुवात झाली आणि AI जर इतकं जुनं आहे तर AI ला डेव्हलप होण्यासाठी इतका वेळ इतकी वर्ष का लागली आणि मागील 10-15 वर्षापासूनच AI चा ट्रेंड कसा आला आणि आजच AI इतका पॉवरफुल कसा झाला. म्हणजेच AI ला सक्सेसफुल व्हायला की 60 ते 70 वर्ष का लागली. तर याचं उत्तर खूप इंटरेस्टिंग आहे. AI 2 वेळाला ऑलमोस्ट फेल झाला. AI ला 2 मोठे विंटर आले, त्याला AI विंटर्स म्हणतात. तर AI विंटर्स म्हणजे काय की AI वरचा लोकांचा इंटरेस्ट कमी होणे, फंडिंग थांबणे, रिसर्च स्लो डाऊन होणे, म्हणजेच लोकांचा AI वरचा विश्वास कमी होणे. पहिला AI विंटर 1970 मध्ये आला. त्यावेळेला सायंटिस्ट खूप मोठे प्रॉमिसेस करत होते. मशीन ह्युमन सारखा विचार करेल, स्वतः डिसिजन घेईल, पण रियालिटी वेगळी होती. कम्प्युटर्स खूप स्लो होते, म्हणजे हार्डवेअर कपॅबल नव्हतं, डेटा अवेलेबल नव्हता, अल्गोरिदम्स वीक होते. यामुळे जसे हवे तसे रिझल्ट्स मिळत नव्हते. याचा परिणाम म्हणजे गव्हर्नमेंटनं आणि कंपनीजनं फंडिंग कमी केलं आणि AI ची डेव्हलपमेंट स्लो डाऊन झाली. दुसरा विंटर 1980 ते 90 मध्ये आला. याला AI चा सेकंड विंटर म्हणतात. त्यावेळेला एक्सपर्ट सिस्टम पॉप्युलर झाल्या होत्या. तर एक्सपर्ट सिस्टम म्हणजे काय? एक्सपर्ट सिस्टम म्हणजे अशी मशीन की एखाद्या एक्सपर्ट सारखी डिसिजन घेते, म्हणजे स्वतः शिकत नाही, ती फक्त रूल्स फॉलो करते. समजा एक मेडिकल एक्सपर्ट सिस्टम आहे, त्याच्यामध्ये काही रूल्स अगोदरच फीड केलेले असतात. जसं एखाद्याला ताप आला असेल, खोकला आला असेल तर त्याला फ्लू झाला आहे. जर एखाद्याच्या छातीमध्ये दुखत असेल, चेस्ट पेन होत असेल तर त्याला हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत. तर असे रूल्स आणि त्याचे सोल्युशन्स म्हणजे काय, मशीनला अगोदरच रूल्स प्रोव्हाइड केलेले असतात आणि त्यानुसार मशीन उत्तर देते. पण ह्या एक्सपर्ट सिस्टम मध्ये पण प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली. तर रूल्स हे जे आहेत ते खूप कॉम्प्लेक्स झाले, सिस्टम फ्लेक्झिबल नव्हत्या, नवीन सिच्युएशन हँडल होत नव्हत्या, त्याचा मेंटेनन्स खूप कठीण होता. तर या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे AI मधला लोकांचा इंटरेस्ट परत कमी झाला, फंडिंग थांबलं आणि AI स्लो डाऊन झालं. पण मग अचानक काय बदललं या 10-15 वर्षामध्ये? असं काय बदललं की ज्याच्यामुळं AI बूम मध्ये आला किंवा ट्रेंड मध्ये आला, तर AI चा ट्रेंड आला? तर यासाठी 3 मेजर आणि 2 मायनर रिझन्स आहेत. 3 मेजर म्हणजे पहिलं डेटा अवेलेबिलिटी, हार्डवेअर अवेलेबिलिटी आणि पॉवरफुल अल्गोरिदम्स आणि आर्किटेक्चर्स. आणि 2 मायनर रिझन्स म्हणजे इझी प्रोग्रामिंग आणि एक्सपर्ट कम्युनिटीज. तर हे 5 गोष्टी आपण वन बाय वन डिटेलमध्ये पाहूया. 2012 ते 14 मध्ये इंटरनेट रिव्होल्यूशन झाली. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आले. लोक सोशल मीडिया, यूट्यूब, ऑनलाईन कोर्सेस किंवा बरेच प्लॅटफॉर्मचा वापर खूप प्रमाणात करू लागले, ज्याच्यानं खूप मोठ्या प्रमाणात डेटा जनरेट होऊ लागला. फोटोज, व्हिडिओज, टेक्स्ट असा डेटा तयार होऊ लागला. यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची तर असं म्हटलं जातं की 2014 पर्यंत आपण जेवढा डेटा जनरेट केला होता त्याच्या दुप्पट आणि त्याच्या चौपट त्याच्या पुढच्या वर्षी तयार झाला. तर असा डेटा एक्सपोनेन्शियली डेटाची वाढ दिसत आहे आणि डेटा खूप प्रमाणात अवेलेबल होत आहे. जसं बरेच रिसर्चर म्हणतात की डेटा इज द न्यू फ्युएल, म्हणजे ज्याच्याकडं खूप सारा डेटा आहे तो खूप सारे चांगले अल्गोरिदम्स तयार करू शकतो. तर हे झालं डेटा अवेलेबिलिटी बद्दल. सेकंड रिझन आहे हार्डवेअर, पॉवरफुल हार्डवेअर किंवा पॉवरफुल कम्प्युटर्स. पूर्वी कम्प्युटर्स खूप स्लो होते.
AI मॉडेल्स ट्रेन करण्यासाठी खूप वेळ लागायचा. पण जेव्हापासून GPU म्हणजे ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट्स आले, तेव्हापासून हाय स्पीड प्रोसेसिंग किंवा हाय स्पीड कम्प्युटिंग पॉसिबल झालं. जे काम पूर्वी 10-10 दिवस लागायचे, ते आजकाल म्हणजे GPU वापरून जे 10 मिनिटात किंवा एखाद्या आवर्समध्ये ते आपण कंप्लीट करू शकतो. तर हे पॉसिबल झालं GPUजमुळं किंवा कम्पॅटेबल हार्डवेअरमुळं. तिसरं रिझन म्हणजे पॉवरफुल अल्गोरिदम्स आणि आर्किटेक्चर्स. पूर्वी AI वीक होता, अल्गोरिदम्स एवढे इफिशियंट नव्हते, पण आता इतके नवे पॉवरफुल मॉडेल्स आणि आर्किटेक्चर्स आलेत की ज्याच्यामुळं खूप इझी झाले. जसं ANN आहे, CNN आहे, RNN आहे, ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर आहे. तर या सर्वांमुळे हे पॉसिबल झालंय. तर या पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण हे डिटेलमध्ये पाहणारच आहोत. पण या आर्किटेक्चरचा वापरून मशीन इफिशियंटली शिकू लागलं. तर मशीन स्वतः शिकत पण होतं आणि डिसिजन पण घेऊ लागलं. तर याच्यानंतर चौथं रिझन जे आहे ते म्हणजे इज इन प्रोग्रामिंग. पूर्वी प्रोग्रामिंग करणं खूप डिफिकल्ट असायचं, प्रोग्रामिंग लँग्वेजेस खूप अवघड असायच्या. पण जेव्हापासून पायथन प्रोग्रामिंग आली तेव्हापासून खूप मोठी डेव्हलपमेंट झाली, जी खूप इझी टू अंडरस्टँड आहे, इझी टू लर्न आहे, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या लायब्ररीज डायरेक्टली अवेलेबल आहेत, जसं टेन्सरफ्लो, केराज, पायटॉर्च. यामुळे काय झालं तर स्क्रॅचपासून कोड लिहायची गरज नाहीये. तर तुम्ही डायरेक्टली त्या लायब्ररीज वापरून ज्या इतर लँग्वेजमध्ये 100 लाईन्सचा कोड असायचा, तो पायथनमध्ये 10 लाईन्स किंवा त्याच्यापेक्षा कमी लाईन्समध्ये होऊ लागला. त्यामुळं कोडची रियुजेबिलिटी वाढली आणि ओव्हरऑल इफिशियन्सी वाढली आणि प्रोग्रामिंग सोपं झालं. तर हे चौथं रिझन. आणि पाचवं रिझन म्हणजे एक्सपर्ट कम्युनिटीज. तर आज लर्निंग खूप इझी आहे. बरेच प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, बरेच एक्सपर्ट्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जो आलेला प्रॉब्लेम डायरेक्ट एक्सपर्ट्सना विचारू शकता. ट्युटोरियल्स, गिटहब प्रोजेक्ट्स, ऑनलाईन कोर्सेस, असे बऱ्याच प्लॅटफॉर्म्सवर एक्सपर्ट्स त्यांचं फ्री नॉलेज शेअर करत आहेत. आणि बिगिनरला ते खूप हेल्प होते की या सगळ्या एक्सपर्ट कम्युनिटीजमुळं की त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व्ह होतोय. तर या 5 मेन रिझन्समुळे आपण म्हणू शकतो की AI या 10-15 वर्षामध्ये एवढा पॉवरफुल झाला किंवा एवढा ट्रेंडमध्ये आला किंवा बूम झाला असं म्हणू शकतो. तर हे जे 5 रिझन आहेत, तर हे आपण म्हणू शकतो की हे त्याला कारणीभूत आहेत AI ला डेव्हलप होण्यासाठी. तर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलं की AI ला 2 वेळेला फेल्युअर आलं, AI ला विंटर आले. त्यानंतर आपल्याकडे तेव्हा आयडिया होती पण टेक्नॉलॉजी नव्हती. पण आता सगळंच अवेलेबल आहे, जसं डेटा आहे, हार्डवेअर आहे, आर्किटेक्चर आहे, प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत आणि एक्सपर्ट कम्युनिटीज पण आहेत. त्यामुळं या सगळ्यांमुळं AI ला बूम आली. तर AI आपण म्हणू शकतो की आपण AI टेक्नॉलॉजी रेडी झाली. पण एक नवीन क्वेश्चन तयार झाला की या सगळ्या गोष्टीचा वापर करून मशीन ऍक्च्युली शिकतं कसं किंवा मशीनला नेमकं ट्रेनिंग कसं दिलं जातं. आर्टिफिशियल न्यूरॉन म्हणजे काय किंवा परसेप्ट्रॉन म्हणजे काय, तर या सगळ्याचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, या स्टोरी टेलिंग सिरीज न्यूरॉन्स टू चॅट जीपीटी, न्यूरॉन पासून चॅट जीपीटी पर्यंतचा प्रवास तुम्हाला जर कंटिन्यू करायचा असेल किंवा शिकायचा असेल तर माझ्या सोबत राहा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना AI शिकण्यामध्ये इंटरेस्ट आहे. पुन्हा भेटूया याच सिरीज मधल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.